तर सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बोगद्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक आता वाहतुकीसाठी सज्ज आहे। 1 मे रोजी या मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। तर या बोगद्याच्या बाहेर लेण्यांचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आपण पाहतोय। या सगळ्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। दरम्यान 13.3 किलोमीटर लांबीच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार आहे। या प्रकल्पाचं आता 99% बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आता उद्घाटनासाठी हा प्रकल्प सज्ज आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ हा साधारणतः 30 ते 60 मिनिटांनी कमी होणार आहे। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। आता या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। सध्या या प्रकल्पाचं 99% काम पूर्ण झालेलं आहे आणि 1 मे रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। दरम्यान या बोगद्याच्या बाहेर लेण्यांचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। सध्या अधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या प्रकल्पाची माहिती देताना दिसत आहेत। संपूर्ण या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घेतला जातोय। 13.3 किलोमीटर लांबीच्या या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं हे बांधकाम पूर्णतः झालेलं आहे आणि आता 1 मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे। या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ साधारणतः 30 ते 60 मिनिटांनी कमी होणार आहे। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातोय। सध्या या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत। अधिकाऱ्यांकडून ते या प्रकल्पाची सगळी माहिती समजून घेत आहेत। कशा प्रकारे या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे, पुढे सगळ्या मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे याची सगळी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना दिसत आहेत। आणि हे अधिकारी जे आहेत ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आलेले आहेत? पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केल्याची माहिती आहे। काय अधिकचे अपडेट्स या प्रकल्पासंदर्भात? तर काही कारणास्तव त्यांचा संपर्क आपल्याशी होऊ शकत नाहीये। मात्र आपण पाहतो या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी केलेली आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक हा प्रकल्प खरं तर सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मानला जात होता आणि सरकारकडून सुद्धा या प्रकल्पाचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं आणि अखेर आता 1 मे रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे। त्या उद्घाटनाच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती त्यांनी समजून घेतलेली आहे। कशा प्रकारे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, वेळ कसा कमी लागू शकतो याची सगळी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली आहे। 1 मे रोजी मिसिंग लिंक प्रकल्पाचं हे उद्घाटन होणार आहे। साधारणतः 13.5 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या सगळ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। दरम्यान 1 मे रोजी या मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। या बोगद्याच्या बाहेर या ठिकाणी लेण्यांचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि शिवाय 13.3 किलोमीटर लांबीचा हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरचा मिसिंग लिंक प्रकल्प आहे।